नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहोत आटके टप्पा येथे हायवे सम्राट म्हणजेच विराज मंगल कार्यालय येथे आणि इथं आपण स्वामींचा दरबार बघतो। दरवर्षी इथं महाप्रसादाचं नियोजन केलं जातं। त्याचबरोबर जर गुरुवारची आरती खूप मोठी असते आणि आता आपण श्रावण महिन्यातील गुरुवारी आज हे आपण शूटिंग करत आहोत आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज यूट्यूब चॅनलवर। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं हे स्वामी सदैव भक्तांच्या पाठीशी उभे राहतात। कोणत्याही संकटाला घाबरून जाऊ नका, स्वामी काय ना काय मार्ग आपल्यासाठी काढत असतात। फक्त मनोभावी जर स्वामींची जर सेवा केली तर कोणत्याच कामामध्ये आपणाला अडथळा निर्माण होत नाही। आटके टप्पा हायवे सम्राट त्याचबरोबर विराज मंगल कार्यालय येथे श्री स्वामी समर्थ यांचा दरबार भरला जातो। श्रावण महिन्यातील गुरुवार या निमित्तानं आज आपल्या समोर आरती घेऊन येणार आहे। तेव्हा आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज चॅनल ज्यांनी कोणी सबस्क्राइब केला नसेल त्यांनी सबस्क्राइब करून घ्या, शेअर करा, लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन घंटाही वाजवा आणि आपल्या भक्तिसागर श्री मुकुंद महाराज चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पहा। स्वामींच्या दरबाराची स्थापना इथं कशी झाली किंवा किती वर्षापूर्वी झाली हे आपण जाणूनही घेणार आहोत।
मोरया गणपती बाप्पा मोरया सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उठती धुराची कंठे धरते माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा कुंजनते नौकोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव ब्रह्मोदर पीतांबर फणिवर वंदना करतोंड वक्र तुंड त्रिनयना रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा इथे कंठ काळा त्रिनेत्री जाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा इथूनी जळवा हे निर्मळ झुळझुळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदलन चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावेलाळा जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पैकेले रामाजी अवचित हरहर सापडले येथे वासुरपणे प्राशन केले तुळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव या ग्राम फलवंदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनि सुखकारी सत्कोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासा अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओवाळू कर्पूर गौरा जय देव दुर्गे दुर्गत भारी करीन संसारी आतनाते अंबे करुणा विचारी वारी वारी जन्म मरणाते वारी हरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय मलचा श्रीमती पूर्वरेश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी पाता तू जयसी नाही चारी श्रमणे परंतु न बोलवे काही विवाद करता पडलो प्रवाही हेतू भक्ताला दे पावत लवलाही जय देवी जय मलचा श्रीमती पूर्वरेश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वटे प्रसन्न होती निदाचा क्लेशापासून थोडी तोरी भोपाच्या अंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा कलरित लिंगाला पदपंकजलेचा जय देवी जय मलचा श्रीमती पूर्वरेश्वर वर्धे तारक संजीवनी जय देवी युगे 28 विधवरी उभा वामांगी रखमाई विश्वदेव शोभा पुंडलिकाच्या भेटी भरभर मानेगा कर्णिवा हे भीमा उद्धारी जगा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पावी जुडगा जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कटी कासे पितांबर कचलवाटी देव सर्वर नित्यती भेटी करुण हनुमंत फुले राती जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पावी जुडगा जय देव वेणुनादन चित्रपाळा सुवर्णाची कमले वनमाळा गळा काही रुक्मा भाई राणी या सकळा ओवाळती राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईचा वल्लभा पावी जुडगा जय देव ओवाळवारच्या गुरुवंदावेती चंद्रभागे मध्ये दुनिया देती पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावाची जय देव
देव जय पांडुरंगा माय वल्लभा राईच्या वल्लभा पायी दुर्गा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जनेती व साधू संत येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती अर्चन वेळा मात्र तया होई मुक्ती यशवासी नामदेव भावे वाची देव जय पांडुरंगा माय वल्लभा राईच्या वल्लभा पायी दुर्गा जय देव जय त्रिगुणात्मक श्रीमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेती शब्द नयानुमना पूर्वर मंजन योगी समाधी न ध्याना देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळका हरी चिंता देव जय सभाया भंसरी तू एक दत्त आवाजाची कैसी कळले ही मात पराई परतला तुझे साहित कल्मा मरणाचा पडला अंत देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळका हरी चिंता देव जय दत्त येऊन उभा टाकला सद्भावेचा चांद जन्मात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला कल्मा मरणाचा फेरा चुकवला देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळका हरी चिंता देव जय दत्त दत्त ऐसे लागले ध्यान अरपले मन माझे झाले उर्मान वितुपणाची झाली बलवान एका जनार्दनी श्री दत्त ध्यान देव जय श्री गुरुदत्ता आरती वाळका हरी चिंता देव जय स्वामी समर्था आरती वाळका ठेवण माता देव जय ग्रामित अवतरलाची जग उद्धारासाठी राया तो कीर्ती भक्त भक्तर करा तो एक होती अनुसरणाल होती या चरणाची देव जय स्वामी समर्था आरती वाळका ठेवण माता देव जय त्रिगुण परब्रह्म तुझा अवतार त्याचे काय वर्णलीला पामर एका रीतीने नलग पार एके जन्म करू कैसा विचार देव जय स्वामी समर्था आरती वाळका ठेवण माता देव जय देवारी देवा तो स्वामी राया निर्जन्म निर्जन घाती तो पाया तिथे अर्पण केली आपली हिताया कर्नाटका काय ते स्वामी राया देव जय स्वामी समर्था आरती वाळका ठेवण माता देव जय अगर तुला करून जन्म उद्धारले तुझे ऐकून कानी करणी मिळवले धर्म प्रकार मोठा मध्ये अनुभवले तुझ्या नसुकाला जे चरणावे गेले देव जय स्वामी समर्था आरती वाळका ठेवण माता देव जय सद्गुरुनाथा हाथ जोड़को अंतन को पाए उकलुन मणिचे हित गुजसारे वद कवना दाऊ निशिदिनी क्रमसे मम हितार्थ ते किती तुझ सुन देऊ हृदय वससी परिणस दिससी ऐसे तुझ पाहू सद्गुरुनाथा हाथ जोड़िको अंतन को पाहू उकलुन मणिचे हित गुजसारे वद कवना दाऊ उत्तीर्ण नव्हे तव तुझोपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुली दाविशी पर्णशवर मणी उठला बाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुन मणिचे हितबुधकारी वद कवना दाऊ कोण कुटिल मी कवन कार्य मम जनि कैसा राहू तरी मग ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुन मणिचे हितबुधकारी वद कवना दाऊ अजान हत बल भ्रमित मणिची तळमळ कशी साहू निर्सुनी माया बावी अनुभव कशी नको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू उकलुन मणिचे हितबुधकारी वद कवना दाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन को पाहू
घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा वडेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या दयीं तमेव सर्व मम देव हरे नवासा मंत्रिया वा भुजात्माना प्रतिविषवावा यज्ञं सकल परस्मे नारायणाति समर्पयामि अच्युतं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरि ब्रह्मादवं पतिता वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे दिगंबरा दिगंबरा दिपार वल्लभ दिगंबरा 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 स्वामी समर्था माझी आई मजला ठाव देवापाय 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा मुकेशू नको गुणवंतानंदा रघुनायका माझने हेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निरूप तुझे मी ठेवतो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय धोनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो अपराध हा माझा क्षमा केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबल सुबद गुण वर्णिले तुझे दिवा लागला कैसा गुरु हा वाजला कैसा हा अपराध माझा क्षमा केला पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण संभोतो दत्तात्रेय दिगंबर स्मृतिगामी सोबत नाम उद्धरता भव शंकरात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
नमस्कार मंडळी, आता आपण जाणून घेऊया स्वामींची स्थापना इथं कशी झाली, प्रकट दिन कसे साजरे होतात इथं आणि किती वर्षापासून स्वामींची सेवा इथं केली जाते. तर सर्व ग्रुप इथं उपस्थित आहे. आपण सर्वांना विचारूया की स्वामींची किती वर्षापासून आपण इथं सेवा करता किंवा वर्षामध्ये काय काय नियोजन असतं आणि महाप्रसाद वगैरे प्रकट दिना दिवशी काय असतं हे विचारूया. आता स्वामींचे सेवेकरी दीपक भाऊ आहेत इथं. दीपक भाऊ, थोडी स्वामींच्या बद्दल माहिती द्या. तुम्ही इथं जी स्थापना कधी झाली किंवा काय कधी झाली याचं थोडक्यात आपलं. श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी 2009 साली श्री स्वामी समर्थांच्या पादुका या ठिकाणी आल्या होत्या. पावन पादुका या ठिकाणी आल्या होत्या. त्या पादुका आल्यापासून या ठिकाणी त्यावेळेला महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेला सर्वसाधारण 7-8 हजार लोकांचा या ठिकाणी प्रसाद करण्यात आला होता आणि त्यापासूनच या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या फोटोचं तसंच पादुकांचं आम्ही 2009 सालापासून या ठिकाणी नित्यनेमानं सकाळ संध्याकाळ या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम होतो. त्याच पद्धतीनं प्रकट दिन, पुण्यतिथी, प्रत्येक पौर्णिमा असं नित्यनेमानं या ठिकाणी स्वामींची सेवा आणि गुरुवारी, विशेष करून गुरुवारी या ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात येतं. सुरुवातीला आम्ही 8-10 लोक या ठिकाणी सेवेत या ठिकाणी रममाण होत होतो. त्या वेळेला या ठिकाणी या क्षेत्राची हळूहळू व्याप्ती वाढत गेली. लोकांचा या ठिकाणचा येण्याचा ओघ वाढत गेला. स्वामीची प्रचिती त्या लोकांना येऊ लागली. हळूहळू अशा पद्धतीने या ठिकाणी 700 ते 800 लोक प्रत्येक गुरुवारी नित्यनियमानं आरतीला या ठिकाणी उपस्थित असतात आणि स्वामी सेवा करतात आणि स्वामी सेवेची प्रचिती सर्व भक्तांना या ठिकाणी मिळत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.